व्यासपीठावरील सन्माननीय व्यासपीठ तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व पालक वर्ग तसेच गुरुजन वर्ग तसेच माझ्या जमलेल्या तमाम काउन्सिलिंग स्कूलच्या विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. आज आपल्या शाळेचं नाव फक्त नकाशावर नाही तर आज 100% निकाल लागणाऱ्या यादीमध्ये झळकत आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे. 100% मार्कांचा आकडा हा आमच्या शिक्षकांच्या मेहनतीचा, आई वडिलांच्या श्रमाचा आणि तुम्ही एक जिद्द ठेवली त्या जिद्दीचा हा पराक्रम आहे. त्यामुळे आपण आपली शाळा 100% निकाल मिळू शकली आहे. आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे कारण आपल्या शाळेच्या भिंतीवर 100% निकालाचा जो भगवा डौलाने फडकतोय, गेली 1 दशके फडकतोय, याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि याचे श्रेय सर्व पालकांना, अधिक जास्त मेहनत घेणारे आपले शिक्षक, हे आपले तुम्ही कष्टाने अभ्यास केले विद्यार्थ्यांना जात आहे. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना 100% निकाल नाही. फक्त हे कारण काय आहे तर शिक्षकांनी फक्त तुम्हाला अभ्यास शिकवला नाही तर एक जिद्द शिकवली. 100% प्रत्येक वेळेला आम्हाला प्रत्येक वेळेस सांगायला जायचं की 100% निकाल लागला पाहिजे, परंतु तुमची जिद्द या ठिकाणी कामाला पडली आणि आज आपलं परत या ठिकाणी 100% लागला. त्याबद्दल म्हणजे पूर्ण सगळ्यांचे आभार, धन्यवाद मानतोय. कोणी पहिला किंवा कोणी शेवटचा हा विषय नाही, पण आपली शाळा 100% पास झाली. 100% पास झाली म्हणजे आपण सगळे जिंकलो. तसेच हा टीम वर्कचा आपला विजय आहे. आज तुम्ही 100% आपली जबाबदारी पार पडली असं आहे. तर याबद्दल सर्वांचे पुन्हा धन्यवाद देऊ इच्छितो. मात्र 100% रिझल्ट लागला म्हणजे आपण 100% पास झालो असं नाही, कारण शिखर अजून खूप लांब आहे. तुम्हाला भरपूर यशाचे शिखर अजून पार पाडायचे आहेत. तरी या ठिकाणी तुम्ही 100% जसा रिझल्ट लागला तसा तुम्ही 100% एक सुजाण नागरिक बना असं मी तुम्हाला या कार्यक्रमाने प्रसंगी सांगू इच्छित आहे. पुन्हा एकदा आपल्या शाळेने सिद्ध करून दाखवत आहे की आपली जरी शाळा छोटी असली, आपला खेडेगाव जरी छोटा असला तरी या ठिकाणी आपली स्वप्न मोठी आहेत. आज मला या ठिकाणी मी संदेश देतो की जरी आपली छोट्या गावात तुम्ही स्वप्न मोठे ठेवा. भविष्यामध्ये काही अडचणी आल्या तरी आपली जिद्द ठेवून या ठिकाणी तुम्ही आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करा, तुमचं स्वतःचा विकास करा. तसेच आज या ठिकाणी तुम्हाला जे बक्षीस वितरण करण्यात आले आहेत या ठिकाणी जाता तुम्हाला सांगू शकतो की ज्या सन्माननीय देणगीदारांनी तुम्हाला देणग्या दिल्या आहेत त्यांचे तुम्ही जर कुठे तुम्हाला पत्ते ऍड्रेस मिळाले तर त्यांना तुम्ही तुमचे आपलं धन्यवाद देण्यासाठी 4 शब्द पोस्टाने किंवा फोन करून जरी कळवला तरी त्यांना खूप आनंद होईल. कारण सांगण्याचा उद्देश असा की आज या ठिकाणी सन्माननीय गुरुवर्य आपले भाई कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना पण आमच्या मुलीने 10वी मध्ये 2 नंबर मिळाला होता. त्यावेळेस त्यांच्या देणगी मिळाल्याबद्दल त्यांना एक पत्र पाठवलं होतं आणि त्याने ते पत्र वाचलं आणि ते पत्र वाचल्यानंतर त्यांना जो एवढा अत्यानंद झाला ना की त्यांचं खूप त्यांना भरून आलं आणि ते प्रतिसाद आम्हाला घरी भेटायला आले होते, परंतु आमच्या घरी कोण नसल्याने भेट होऊ शकली नाही. परंतु त्यांना ते वाईट वाटलं. परत त्यांनी काय केलं की परत त्यांना भेटायला आले, पण येताना त्यांनी काय केलं की त्यांच्या भावना ज्या होत्या त्या त्यांनी पत्रामध्ये लिहून घेऊन आले आणि आमच्या घरी आले. पत्र पण आम्ही कोण नव्हतो, तर त्या त्यांनी भावना आमच्या दरवाजाला लावून ठेवल्या. आम्ही जेव्हा संध्याकाळी घरी आलो त्यावेळेस आम्ही ते बघितले पत्र कोणी पाठवलं, बघितलं माहीत करते. आम्हाला पण खूप भरून आलं की खरोखर म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की जे तुमचे कौतुकाची थाप मारतात त्याच्यात तुम्ही काहीतरी सन्मान म्हणून एक 4 ओळी किंवा एक फोन करून तुम्ही आभार व्यक्त करा की त्यांच्यावर जो काही आनंद असतो तुम्हाला मिळणारा आनंद आणि त्यांना मिळणारा आनंद एक द्विगुणित असतो. तरी शक्य झाले तर शक्य करा आणि आज 100% आज आपल्या यशाचा हे घोडचढ आहे सगळ्यांनी आपले चालू ठेवूया. आणि दरवर्षी आम्हाला या ठिकाणी स्टेजवर येऊन गौरवशाली कार्यक्रम करण्याची आम्हाला संधी लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवून तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर.